प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ओमसाई एरंदर संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भरत घरत आणि गणेश घरत अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संदेश. सर्वांना विनंती असेल आपल्या गाड्या मैदानाच्या बाहेर पार्क करायच्या आहेत. तर सामना 5 षटकांचा असेल. P1चं षटक गोलंदाजी मार्क वरती घेऊन आलेत गोलंदाज संदेश. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दत्ता कडव सर असतील. बघा दोन्ही संघांना विनंती असेल रिव्ह्यू दिला जाणार नाहीये आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. तर गेम ऑन होतोय. पहिला चेंडू लो फुल टॉस. ते मात्र मिड ऑफला चेंडू तटवला गेलाय भरतच्या माध्यमातून. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावांचा श्रीगणेश होतोय. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं जातंय. एक धाव फलकावरती लावली जाईल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत गणेश. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय संदेश. पहिला चेंडू लोवर फुलटॉस होता. मिड ऑफला चेंडू खेळून काढला. एक चांगला खेळ नक्की सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपात एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. आउटसाइडचा ऑफ स्टंप यॉर्करचा इथे वापर केला जातोय गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी आता मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. तर खेळपट्टीचा जर विचार केला तर खेळपट्टी नक्कीच खूप चांगली पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंचामध्ये सांगताय चेंडू स्वैर आहे. आमंतर आहे. आजच्या दिवसातील पहिला अतिरिक्त चेंडू आणि पहिली अतिरिक्त धाव नक्कीच धावफलकावरती ऍड केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून संदेशच्या माध्यमातून. एक चांगली स्पर्धा नक्कीच भरत घरत आणि गणेश घरत यांच्या माध्यमातून संपन्न आली. ओमसाई चषक एक चांगली स्पर्धा होती. चेंडू संदेशचा इथे मात्र मोठा फटका. मिस टाइम आहे. झेलची संधी आणि इथे मात्र झेल जमिनीला दान झालाय. सोप्पा झेल लॉलीपॉप झेल इथे मात्र सोडलाय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 4 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे गोलंदाज संदेशचा. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जातं या गोलंदाजांच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं मात्र उत्तम उदाहरण उत्तम नजारा इथे पेश करत असताना पुढचा चेंडू गणेश साठी. लो फुटा चेंडू होता. मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ जाईल डीप कव्हर पॉइंटला आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार पाहायला मिळतो म्हणजे फलंदाज गणेशच्या बॅट मधून. सद्गुरू सच्चिदानंद साईनाथांचा आजचा वार. पुढचा चेंडू इथे माता मिस टाइम आहे. झेलची संधी. स्वतः गोलंदाज झेल खाली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल कॅरी केला जातोय.
पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा लागेल तो म्हणजे ओमसाई एरंदर संघाला. गणेश घरत बॅक टू दी पवेलियन. मार्कवरती गोलंदाजी करते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने जे ट्रम्प कार्ड वापरलं जातं तेच ट्रम्प कार्ड इथे देखील वापरण्यात येते एरंदर संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघ एकाच गावातील मात्र बिलॉंग करतात. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच नक्कीच माहीत असतील. ओमसाई एरंदर विपक्ष वेदा 11 जयनुमान एरंदर असा सामना. इथे माता मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, कोणतीही चूक होणार नाहीये. लॉंग ऑफला आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे ओमसाई एरंदर संघाला. भारत घरात बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. एक षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तर 5 षटकांचा सामना नक्कीच पाहायला मिळतंय. पहिलं षटक संदेशने हाताळलं. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. 2 गडी बाद केलेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. दुसरं षटक गोलंदाजी मागवती घेऊन आलेत गोलंदाज मयूर. संदेश आणि भूषण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टू डाऊन साठी आलेत भूषण. मयूर गोलंदाजी मागवती दुसरं षटक घेऊन. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे भूषण. थोडस फास्ट खेळा. पहिला चेंडू मयूरचा प्रतिम चेंडू होता. तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी भूषणच्या बॅट मधून आलेला दमदार षटकार. आपल्या नावाचा परिचय देत असताना पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार लगावलाय भूषणने. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र षटकार आलाय. आता मात्र कमबॅक करावं लागेल मयूरला. तो चेंडू पुन्हा एकदा आगोटप्पा चेंडू होता. पुलचा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विशाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. एक अप्रतिम स्कोरर देखील आहेत. आज मात्र खेळाडूच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकाल. षटकार आल्यानंतर इथे मात्र अप्रतिम कमबॅक केलंय गोलंदाज मयूरने. पिटूचं षटक आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे इथे सजवलं गेलंय. पुढचा चेंडू ते मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, खुल्या टप्प्याचा वापर इथे सातत्याने केला जातो. ऑफसाईड
चा वापर केला जातो. ऑफसाइड यॉर्करचा वापर मयूरच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा झाल्या तर 14 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. आतापर्यंत षटकार आल्यानंतर अप्रतिम कमबॅक केलंय मयूरने. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता भूषणने, मात्र दोन चेंडूवरती शांत ठेवलंय. एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी, शॉट फाईन लेगला, कोणतीही चूक होणार नाही. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हादरा लागेल तो म्हणजे एरंजा टीमला, ओमसाई एरंजा टीमला. भूषण घरात बॅक टू दी पव्हिलियन. माध्यमातून सगळ्याच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केलं जात आहे. क्रिकेट विथ म्युझिक असं संगम नक्कीच पाहायला मिळतोय. जेव्हापासून नक्कीच IPL स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर नक्कीच क्रिकेटची क्रेज खूप पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, सातत्याने खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा कल्याण, ठाणे, रायगड विभागामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच खेळाडूंना व्यासपीठ निर्माण केलं जाते स्पर्धांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मयूरचा, पंचांकडे अपील केलं गेलं होतं, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. अपीलचा जर विचार केला, अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे राजेश घरत. अप्रतिम गोलंदाजी मयूरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सर्व चेंडू निर्धाव फेकल्यात. आणखीन एक चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतोय तो म्हणजे एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 14 धावा. डीजे लढत असेल बोरपाडा एरंदा विपक्ष सोनिवली, तर दोन्ही संघ आपण आला असेल तर या सत्रानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. बोरपाडा एरंदा विपक्ष सोनिवली यापुढील होणारी लढत असेल. तिसरं षटक गोलंदाजी महाकवती, गोलंदाज किरण. क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं की जाता मात्र गोलंदाजी मागवती सज्ज होईल गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत संदेश. संदेश मेहर स्ट्राईक एंडला. अद्यापर्यंत एकही चेंडूचा खेळ केला नाहीये, सामना केला नाहीये, एकाही चेंडूला फेस केला नाहीये. आता मात्र तिसरं षटक गोलंदाजी मागवती घेऊन आलेत किरण. पहिला चेंडू किरणचा मिस टाइम आहे. झेल साठी ट्राय केलं होतं नरेनने, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत या 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 16 धावा. 16 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू किरणचा, त्यामध्ये मोठा फटका खेळायचा होता. हलक्या हाताने चेंडू गलीमधून खेळून काढायचा होता. आता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, आता इकॉनॉमिकल गोलंदाजी नक्कीच गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू कव्वासला चेंडू तटपला गेलाय. कव्हर पॉइंट मध्ये, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या
18 धावा, 18 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. रोख नावल्याचं काम नक्कीच केलं जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. खेळपट्टीचा जर विचार केला तर पोषक खेळपट्टी नक्कीच गोलंदाजांना साथ देते. पुढचा चेंडू, अकोटाप्या चेंडू, पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी, आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हादरा लागेल तो म्हणजे ओमसाई एरंदार संघाला. संदेश मेहर बॅक टू दी पव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन. तिसरं षटक मार्गस्थ आहे किरणचं. पर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 4 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. पहिल्या षटकात संदेशच्या 8 धावा आल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. दुसरं षटक मयूरने हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. तिसरं षटक किरण हाताळतोय, 1 गडी बाद केलाय, 4 धावा दिल्यात आतापर्यंत. म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला राजेश आहेत, नॉन स्ट्रायकिंगला नितीन. पुढचा चेंडू, इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंचामल सांगतील चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर निघालाय, आउटसाइड दी ऑफ स्टंप. चेंडू, ते मात्र चेंडूला फिरकावून द्यायचं होतं फाईन लेगच्या डोक्यावरून. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं शॉट फाईन लेगला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने संघ पुढे सरकतोय, एकेका धावेसाठी नक्कीच संघर्ष करावा लागतोय ओमसाई एरंदार संघाला. पुढचा चेंडू संकटात आहे, अडचणीत आहे हा संघ. अडचणीतून सावरण्याचं काम आता मात्र करावं लागेल. ती 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. डीजे.
21 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर यापुढील होणार लढत असेल बोईरपाडा एरंदाड विपक्ष सोनिवली. पहिला चेंडू इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी फंबल होत आहे. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावफलक पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. तर या पुढील होणार लढत असेल भोईरपाडा एरंदाड विपक्ष सोनिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. चौथं षटक अविनाश राणे गोलंदाजी मागवती. राऊंड द विकेटने मारा करतील. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 6 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात 7 धावा आल्या. दोन डबल, 2 सिंगल आणि 1 अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू भिरकावून द्यायचा होता. स्थगित आहे. धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 23 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आहे. लो स्कोरिंग मॅच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी इथे माझा पंचांकडे अपील केलं गेलं होतं. माझा पंच सांगतायत चेंडू बाहेर जातोय. नक्कीच लेग बिफोर मध्ये पिचिंग ग्राह्य धरली जाते. चेंडू कुठे स्पर्श झालाय ते देखील ग्राह्य धरलं जातं पंचांच्या माध्यमातून. चांगलं डिसिजन इथे नक्कीच घेण्याचं काम 2 ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून केलं जाईल. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला भिरकावून दिलंय. आउटफील्ड फास्ट आहे. नयन आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं फायनली रिझनला. परंतु तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 1 धाव नक्कीच वाचवली जाईल नयनच्या माध्यमातून. 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 29 धावा. राजेश स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला रुपेश. इथे मात्र स्टेप आउट करून हा फटका खेळायचा होता. मिस टाइम आहे. झेलची संधी. चांगला झेल इथे एक्स्ट्रा कव्हरला कॅरी केला जातोय आणि आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय तो म्हणजे ओमसाई एरंदाड टीमला. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार.
34 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढे लढत असेल बोईरपाडा एरंदाड विपक्ष सोनिवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक गोलंदाजी मागवरती घेऊन येईल गोलंदाज किरण. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना चौतीस धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे स्लॉगरचं षटक आहे. एक मोठी धावसंख्या लावण्याचं काम फायटिंग टोटल लावण्याचं काम करावं लागेल. पहिला चेंडू किरणचा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर सर जाऊन विसरतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे. एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावण्याचं काम नक्कीच या दोन फलंदाजांच्या माध्यमातून केलं जाईल. स्ट्रायकेनला फलंदाज आहे विशाल. स्ट्रायकेनला रुपेश. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. वेदा 11 जयनमन एरंदर संघाच्या माध्यमातून तो चेंडू इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. यष्टीरक्षक बीट झाले तोपर्यंत एका धावेचा अवधी 22च्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. तीस धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक आहे. या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कुटण्याचं काम केलं जाईल. तेव्हा बॅक टू दी बॉल चेंडूला खेळून काढलाय. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि सांघिक यश प्राप्त होईल. परतावा लागेल ते मात्र फलंदाजाला. आणखीन एक धक्का लागेल उंचाई एरंदाड टीमला. डीजे विकास मेहर यांच्यासाठी कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सन्माननीय प्रफुल्ल मेहर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जात आहे. एटीएम खुलं होत आहे नक्कीच मान्यवरांचा. पहिला चेंडू वन साइडला इथे चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील 2. तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागेल उमसाई एरंदाड संघाला. तर नाणेफेकीसाठी यायचंय भोईरपाडा एरंदाड विपक्ष सोनिवली. यापुढे लढत असेल तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की या पण नाणेफेकीसाठी. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. तो शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील या सत्रातील. पुढचा चेंडू तेव्हा मेश टाइम आहे. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु त्या धावा कंप्लीट केल्या जातील त्या. एक आणि ते मात्र परतावा लागेल.
संघाच्या कर्णधार विनंती असेल या पण नाणेफेकीसाठी. बघा सोनिवली संघाला विनंती असेल आपला कर्णधार यायचंय नाणेफेकीसाठी. तर पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी वेदा 11 जय हनुमान एरंदर संघासमोर. तर सोनेली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल या आपण नाणेफेकीसाठी. बघा लास्ट कॉल असेल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती 40 धावांचं लक्ष असेल विजयासाठी वेदा 11 जय हनुमान एरंदर संघाला. नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. भोरपाडा एरंदर विपक्ष सोनिवली. नाणेफेकीचा कौल केला जाईल. कोणाचा असते जेडी सरांना विनंती करतोय आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर दोन्ही कर्णधार या पण. हॅलो. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय जेडी सरांच्या माध्यमातून. तर दोन्ही कर्णधार आमच्या सोबत जॉईन झालेत आमच्या टॉस बॉक्स मध्ये. भैर 11 एरंदर विपक्ष शिवबजरंग सोनिवली. तर चला क्षेत्ररक्षण सजवा ओमसाई एरंदर संघ. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय भैर 11 एरंदर संघाने. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नक्कीच आपलं डिसिजन काय असेल. फिल्डिंग आपण क्षेत्ररक्षण करणार आहात. किती धावांवरती रोखण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जाईल. कमीत कमी धावांच्यात रोखून आम्ही. थँक्यू. अप्रतिम ओपिनियन नक्की स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर नाणेफेकीचा कौल आपण गमावलाय. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. नक्की किती धावांचं टार्गेट इथून सेट केलं जाईल आपल्या माध्यमातून. 50 ते 55 पर्यंत सेट होईल. 50 ते 55 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. कोणती फलंदाज असतील जे या धावा करण्यासाठी आपल्याला आपलं योगदान लाभतील. हरेश प्रसाद आणि मी स्वतः. नक्कीच आयोजनाबद्दल काय म्हणाल. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. थँक्यू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जवळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल त्या मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक महेश धुळे यांना. धन्यवाद ओमकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुंभदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत
राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. मी महेश धुळे पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या वतीने आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं आणि तसेच खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय क्रिकेटच्या या महासंग्रामात, या महाकुंभ मेळ्यात जिथे सामना रंगतो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही पहिली लढत. वेदा 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड वर्सेस ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड या दोन संघांमध्ये एकाच जंगलातील हे दोन वाघ आमने सामने आपण पाहतोय. 40 धावांचं लक्ष. पहिले षटक गोलंदाजी मार्क मध्ये तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक भरत घरात. स्ट्राईक एंडला संदेश बोराडे, नॉन स्ट्राईक एंडला चंद्रकांत मेहर. सलामीची जोडी आपण पाहतोय. 40 धावांचा टार्गेट. पहिला बॉल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच यावेळेस पराक्षर आम्हाला इशारा करतायत. पहिला चेंडू येतो खराब. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहतोय एक्स्ट्राच्या रूपानं संघाचं खातं या दरम्यान खुलं होत असताना सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेला आज सुरुवात झाली. नक्कीच ज्येष्ठांचं पूजन केलं गेलं. मान्यवरांची ओळख परेड, राष्ट्रगीताला सुरुवात, नाणेफेकीचा कौल, या सर्व गोष्टी आपण नक्कीच एकंदरीत पाहिल्या या मैदानावरती. यावेळेस परत इथे यावेळेस सफल झालेत. हो हो, चेंडू सरळ जाईल. लॉंग लेग सीमारेषे बाहेर येणारा हा पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा संदेश बोराडेच्या बॅटमधून येणारा बिग हिट षटकार. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो मैदानावरती. एक चांगली अत्यंत कामगिरी नक्कीच पराग सर आणि डीके सर. धावसंख्या फलकामध्ये 7. इथे यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले होते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही तोपर्यंत लेग बाईट्स पंच दर्शवत असताना एक चांगले क्षेत्रक्षण व्हीवर रचना आपण जर पाहिली तर समालोचन कक्ष एन कडून आपण पाहतो हे षटक हाताळलं जात आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये मात्र नक्कीच आपण पाहतो एक दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. एरंजाड दोन्ही संघ आपण पाहतो या मैदानावरती एकमेकांसमोर आमने सामने. एक बिग फाईट मॅच, एक चांगली पर्वणी, एक चांगला कॉन्टेस्ट, एक चांगला बॅटल आपण पाहतो या मैदानावरती. यावेळेस स्ट्राईक एंडला चंद्रकांत. धावसंख्या धफलकापती 8 धावा. 8.00 ची सरासरी प्रति षटकामागे. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात बॅकअप करत असताना चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्राला नक्कीच सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 100% योगदान, 100% कमिटमेंट काय असते क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत हे मात्र दाखवत असताना या मैदानावरती घरचं मैदान कितपत पोषक असतं प्रत्येक संघाला हेच या मैदानावरती एरंजाड संघ दाखवत असताना यावेळेस स्ट्राईकिंगला पुन्हा एकदा चंद्रकांत. इथे यावेळेस इनसाइड आउट लाजवाब देखना स्ट्रोक. चेंडू सरळ जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आक्रमण यावेळेस आक्रमणाला सुरुवात झाली आहे. इथे यावेळेस श्रीफळ साठाम करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील होते परंतु यावेळेस नक्कीच पंचांना प्रश्न विचारला गेला. पंचांचं नक्कीच उत्तर येत असताना मात्र नकार येतोय. यावेळेस सेफ असतील चंद्रकांत मेहर. त्याच दरम्यान हा चेंडू येतो डाट. आमचे जवळचे मित्र आदरणीय उमेश दादा मेहर यांचं देखील इथे आगमन होतंय. नक्कीच त्यांचं मनापासून स्वागत करेन. कारण या विभागामधून आपण पाहतोय सातत्याने जेव्हा स्पर्धा असते नक्कीच 40+ खेळाडू या विभागातून तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतील. त्यांचा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एरंजाड जय हनुमान क्रिकेट संघ 40+. नक्कीच एक इच्छा त्यांच्या मनात असेल की या बदलापूर शहरातून नक्कीच क्रिकेट खूप डेव्हलप होत आहे आणि 40+ मॅचेस व्हायला हव्या. ही संकल्पना लवकरात लवकर अंमलात आणली जाईल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बघा साईड स्क्रीन समोर जे प्रेक्षक उभे आहेत समोरच्या दिशेने त्यांना विनंती करेन आपण थोडस बाजूला या. जे स्टँड तुमच्यासाठी बनवलंय आयोजकांनी त्या स्टँडचा तुम्ही नक्कीच उपयोग करा. साईड स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन आपण थोडस बाजूला व्हायचंय.
धाबसंघ फलकामध्ये आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भरत घरतने जे षटक हाताळलं त्या षटकामध्ये धाबांचा आपण जर विचार केला तर आस्किंग रन रेट 8.00 ची होती. थोडस फास्ट या मयूर, कारण 7 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. 25 मिनिटं असतील तुमच्याकडे. नक्कीच पराग सर, डीके सर काउंटडाऊन नक्कीच प्रत्येक संघाला तुम्ही वॉर्न करा, नक्कीच वॉर्निंग करा. ही मात्र आयोजकांची सूचना आहे तुमच्यासाठी. धाबसंघ फलकावरती 14 8.00 गतीने जायचे, परंतु इथे धाबांचा टार्गेट आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये वेदा 11 जे हनुमान क्रिकेट संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राईकिंगला न्यू बॅट्समन नक्कीच संदेश असतील. नॉन स्ट्राईकिंगला मयूर, न्यू बॅट्समन मयूर मेहर स्वतः कॅप्टन. इथे यावेळेस फुल टॉस बॉल, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. एक जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल या षटकामध्ये. आपण पाहतो षटक क्रमांक 2 हे P2चं षटक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. या षटकामध्ये तुम्हाला एकंदरीत 3 खेळाडू मात्र तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील सीमारेषी लगत, आणि उर्वरित खेळाडूंची ही रचना या क्षेत्ररक्षणाची तुम्हाला 30 गलीच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावेळेस गोलंदाज आपण पाहतो संदेश, एक चांगली गोलंदाजी. इथे यावेळेस अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. पंचांकडे मात्र प्रश्न विचारतात, परंतु पंच भीष्मासारखे ठाम उभे आमचे डीके सर सांगत असताना की चेंडू डाव्या स्टिक वरून जातोय. नक्कीच हे चित्र मैदानामध्ये तुम्ही पाहतायत. यावेळेस चेंडू ते स्वेर. संदेशचं कौतुक करावं तितकं कमी. जरी भरत घरतने 14 धाबा खर्च केला असला तरी मात्र इथे दमखम दाखवत असताना संदेशला माहिती आहे या मॅच मध्ये कंबर कसावी लागेल. इथे यावेळेस शफल झालेत ऑन साइडला. मिस टायमिंग झाले, क्षेत्ररक्षक जज करतात. यावेळेस सोपा असेल तिथे होईल जमिनीला दान, आणि इथे मात्र हा येते चौकार संदेशच्या बॅट मधून. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. साहिल होते त्या ठिकाणी. साहिल एक झेल सोडला. इथे यावेळेस सन्मान. गुड क्रिकेट, नक्कीच सेन्सिबल क्रिकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. जरी चौकाराला संदेशच्या बॅट मधून तरी मात्र एक डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. साहिलने जी झेल सोडली, नक्कीच त्या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, कारण संदेश बोराडे म्हटला तर लेफ्ट हँडेड बॅट्समन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अतिशय घातक ठरतात. हे चित्र आपण कित्येकदा पाहिलंय. नक्कीच सातत्याने लेफ्ट हँडेड बॅट्समन एक चांगली कामगिरी उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेत. आज मात्र संदेश बोराडे आपण पाहतो वेदा 11 जे हनुमान क्रिकेट संघ संघासाठी फलंदाजी करत असताना. स्ट्राईक एंडला कॅप्टन ऑफ द टीम लिडिंग फ्रॉम द फ्रंट यावेळेस ऑन अ स्ट्राईक मयूर मेहर. धाबसंख्या फलकामध्ये 19. इथे यावेळेस चेंडू ओव्हर पिच. यावेळेस चेंडू सरळ जाईल वाईड लॉंग ऑनला बीट करून यूज इट मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. जसा मात्र स्ट्राईक एंडला आपल्या नावाचा परिचय, आपल्या नावाची छाप यावेळेस देत असताना मैदानावरती एरंदरचा छावा यावेळेस ठोकतोय या 6 धावा. इथे यावेळेस बॅटची कडा. पॉइंटला चेंडू घरंगळा चालला. डीप बॅकवर्ड पॉइंट. यावेळेस डीपला चेंडू जाईल जमिनीला गुदगुल्या करत. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. नक्कीच आज वेदा 11 जे हनुमान क्रिकेट संघ एरंजर संघाचा विचार केला तर आज ताकदीने इथे मात्र आपण पाहतो फलंदाजी करत असताना
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकापती 29 धावा, येणारे 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. 18 बॉल 11 धावा. नक्कीच आज मात्र या मैदानावरती, घरच्या मैदानावरती इतिहास तर घडलाच पाहिजे. या अनुषंगाने मात्र फलंदाजी करत असताना वेदा इलेव्हन जर्मन क्रिकेट संघ एरंजाड मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना काल नक्कीच त्यांना मुलगावच्या मैदानावरती अपयश आलं. त्याची नक्कीच पराभवाची त्यांनी मात्र चव चाकली आणि आज या पहिल्या मॅच वरती एक चांगली पकड मजबूत करत असताना हा एरंजाड संघ आपण पाहतोय. बदलापूर शहरातून नक्कीच एक नावारूपाला आलेला संघ आपण पाहतोय. अनेक स्पर्धांमध्ये नाव लौकिक केलेला संघ, गतवर्षी भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ म्हटलं तर वेदा इलेव्हन जर्मन क्रिकेट संघ एरंजाड, परंतु यावर्षी नक्कीच चॅम्पियन पदाच्या शोधात असतील. सायकलला संदेश. संख्या धावफलका होते 29. नक्कीच आमचे 12th मॅन आम्हाला सांगतायत की दोन्ही संघ एकाच गावातील असतील, म्हणजे एकाच जंगलातील हे 2 वाघ मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 बॉल 11 धावांची गरज. इथे यावेळेस दिवसा टाइम घुटना टेक, यावेळेस तमाशा टेक. चेंडू सरळ जाईल. यावेळेस आउटफील्ड जितकी फास्ट आहे तितका वेगाने चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा पराग सर यांचा इशारा येतोय. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. देवांश इलेव्हन फ्रेंडशिप संघ मोहपाडा एरंजाड बी या संघाच्या वतीनं आपण हे दर्जेदार आयोजन पाहतोय. अगदी जेव्हा आम्ही मैदानावरती आलो सकाळच्या सत्रामध्ये, तेव्हा या मैदानाच्या प्रेमात पडावं इतकं चांगलं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. मैदानाच्या चौफर बाजूने यावेळेस भगभव्य वातावरण. यावेळेस वाट कॅच ऑफ द मॅच. फलंदाज होतात बाद. 1 विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना वेदा इलेव्हन जर्मन क्रिकेट संघ एरंजाड टीमला संदेश बोराडे. बिग विकेट, बिग लॉस. बॅक टू द पॅव्हिलियन. हे भगवमय वातावरण आपण पाहतो. नक्कीच मनाला मनमोहक करून जाणार हे वातावरण आपण पाहतोय. नक्कीच मैदानाच्या चौफर बाजूला कौतुक करावं तितकं कमी. देवांश इलेव्हन फ्रेंडशिप संघ मोहपाडा एरंजाड बी संघाचा अजून एक एरंजाड संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. भुईरपाडा नवीन संघ उदयास आलाय. नक्कीच त्यांची फाईट असेल. सोनिवली नाणेफेकीचा कौल देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आपण पाहिला. ओमकार तेडे सर नक्कीच ओपिनियन, त्यांची एक चांगली ओपिनियन पाहायला मिळाली. नक्कीच 40 ते 45 धाबा कुटण्याचं मानस त्या सत्रामध्ये ठेवलं गेलंय. नक्कीच आपण नेक्स्ट मॅच पाहू. तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. फक्त आणि फक्त 7 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. या स्ट्राईकिंगला फलंदाज येत आहेत निखिल ऑन अ स्ट्राईक. 100 षटकारासाठी नक्कीच निखिलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे किरण मेहर यांच्याकडून. इथे यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. यॉर्क लाईनचा बॉल होता, खोडून काढलाय. सरळ चेंडू जाईल वाईड लॉंगांना बेट करून. यावेळेस येणारा हा चौकार दर्जेदार स्ट्रोक निखिलच्या बॅट मधून. रन्स मिळतील 4. थँक्यू. 37 धाबा धावफलकावरती. नक्कीच दोन्ही संघ आपण पाहतो एकाच गावातील मैत्रीपूर्ण लढत या पहिल्या मॅच मध्ये. नक्कीच सातत्याने आपण पाहतोय हे दोन्ही संघ कित्येक स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलेत. इथे यावेळेस चेंडू मात्र जाईल आउटसाइड द लेग स्टंप. इथे यावेळेस नक्कीच मागचं दार उघडं ठेवलं निखिलने आणि नक्कीच चोरी झाली. फलंदाज यावेळेस बाद होतात. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन.
एक चांगली स्पर्धा या विभागातून लाईव्ह टेलिकास्ट घरी बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. टेनक्रिकच्या माध्यमातून नक्कीच सर्व टेनक्रिकचे ऑफिशियल ओनर कुणालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून अचूक माहिती पुरवली जाते. आपटेकर चषक तिथे मात्र ही स्पर्धा कव्हर करते टेनक्रिक. त्यानंतर आदर्श 11 धानिवली या मैदानावरती देखील टेनक्रिक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि देवांश 11 मोहपाडा या विभागात देखील टेनक्रिकचं मनपूर्वक स्वागत. फक्त आणि फक्त 3 धाबांची गरज. इथे यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू हवेत. नयन बोराडे मिस टायमिंग झाले. एलिव्हेशन कमी. इथे फेल होतोय ड्रॉप आणि फक्त एकच धाव. झेल ड्रॉप होते. संदेश होते त्या ठिकाणी. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण प्रत्येक क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. परंतु इथे एकतर्फी सामना अद्याप झुकलेला पाहायला मिळतो तो म्हणजे वेदा 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंदार संघाच्या बाजूला. या बेस्ट ऑर्कलाईनचा बॉल मयूर होते. मयूरने आपल्या नावाचा परिचय दिला. दुसरा धाब्याचा प्रयत्न. यावेळेस विजय धाव होईल या मैदानावरती आणि विजयाची मोहर या पहिल्या मॅच वरती उमटवत असताना वेदा 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंदार या संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम ओम साई एरंदार. हार्ड लक भरत घरात. हार्ड लक अँड ऑल टीम.